श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, अधिक मास 2026 अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात लेक व जावायला सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू दान दिल्याने तुम्हाला पुण्याची प्राप्ती होईल. तसेच जावायला वाण काय द्यावे, त्याचबरोबर ज्यांना मुलगी नाही त्यांनी काय करावे किंवा अधिक मासात कोणाला दान करावे, त्याचबरोबर अधिक मासात लेक व जावायला कोणते वाण द्यावे. आपल्या हिंदू धर्मात अधिक मास अतिशय पवित्र मानला जातो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास, सर्वात महत्त्वाचा म्हणजेच हा महिना लेक व जावाईचे लाड करण्याचा महिना असतो. तर हा महिना जावाईसाठी इतका खास का असतो? आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वीच्या काळापासूनच अधिक महिन्यामध्ये जावाईला सोन्याच्या किंवा चांदीच्या वस्तू दान केल्या जायच्या. पण आता सध्या सोन्या चांदीचा भाव हे गगनाला मावल एवढा झालेला आहे. त्यामुळे सर्वांना सोनं किंवा चांदी हे घेणं शक्य होत नाही. कारण की काहींचे आर्थिक परिस्थिती तशी नाजूक असते. त्यामुळे त्यांना सोन्या चांदीच्या वस्तू घेणे शक्य होत नाही. तर सोनं चांदी जरी तुम्ही घेऊ शकत नसाल तरी जावायला सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू अधिक मासामध्ये तुम्ही आवर्जून नक्की द्या. अधिक मासामध्ये जावायला वाण देण्यासाठी सोनं चांदी तुम्ही नाही घेतली तरी चालेल. हा धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असून हा महिना अत्यंत पवित्र व शुभ मानला जातो. या अधिक मासात धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असं देखील म्हणलं जातं. यंदा 2026 मध्ये अधिक महिना आलेला आहे. धोंड्याचा महिना हा 3 वर्षातून एकदा येतो आणि अधिक मास हा महिना अतिशय शुभ मानला जातो. ज्या वर्षामध्ये येतो त्या वर्षात 12 महिने नसून 13 महिन्यांचा पूर्ण वर्ष होते. यंदा 2026 मध्ये अधिक मास हा कधी सुरू होणार आहे? या अधिक मासामध्ये म्हणजेच या धोंड्याच्या महिन्यामध्ये लेक व जावायला आवर्जून कोणती एक वस्तू आपल्याला द्यायची आहे अधिक मासामध्ये. तर धोंड्याचा महिना 17 मे 2026 या दिवसापासून सुरू होणार आहे आणि समाप्ती ही 15 जून 2026 या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. हा महिना दर 3 वर्षांनी हा अधिक मास येतो. अधिक मास म्हणजे ज्योतिष आणि खगोलशास्त्राचे कारण आहे. आपले हिंदू कॅलेंडर एक चंद्र आणि सौर अशा 2 पद्धतीने चालते. चंद्र वर्ष हे 365 दिवसांचे असते आणि सौर वर्ष हे चंद्रवर्ष हे 353 दिवसांचे असते आणि सौर वर्ष हे 365 दिवसांचे असते. या 2 वर्षांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो आणि हा 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठीच प्रत्येक 3 वर्षांनी अधिक महिना हा जोडला जातो आणि म्हणूनच याला अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना देखील म्हणतात. हा धोंडा म्हणजेच दगड. पूर्वी या महिन्यात कोणत्याही शुभ कार्य किंवा विधी हे केले जात नव्हते. त्यामुळे हा महिना धोंड्यासारखा निरुपयोगी मानला जात होता. या लेक व जावायला मानपान केला जातो. या महिन्यामध्ये अधिक मासात जावायला मानपान केला तर जावायला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती ही प्राप्त होते. या महिन्यात दान करणे हे अत्यंत शुभ आणि पुण्याचं मानलं जातं. या महिन्यात आपल्याला आपल्या ऐपतीप्रमाणे यथाशक्ती जे काही दान होईल तर ते आपल्याला आवर्जून करायचं असतं. अधिक महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. तसेच भगवान श्रीहरी विष्णूंच्या नामाचा विष्णू सहस्रनामाचा पठण करायचा आहे. अधिक महिन्यामध्ये जावायला अधिक महत्त्व का? याचं कारण असे आहे की ज्या वेळेला आपण आपल्या मुलीचं लग्न करतो त्यावेळेला लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून आपण लेकीला आणि जावायला नमस्कार करतो. त्यामुळेच अधिक मासात लेक व जावायला मानपान केल्याने साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा, आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो. म्हणून जावायला नारायण म्हणून संबोधलं जातं. म्हणून जावायला दिलेलं दान हे साक्षात भगवान विष्णूंना दिलेलं वाण, दान किंवा समजलं जातं. म्हणून अधिक मासामध्ये विशेष मानपान केला जातो. प्रश्न पडतो ज्यांना मुलगी नाही मग त्यांनी अशा लोकांनी काय करावं? तर आपल्या भावाची मुलगी असेल
किंवा तुम्ही एखादी मुलीसारखी मानत असाल तुम्ही कोणाला, ती तुमच्यावर खूप माया दया करते, माया लावते वगैरे, तर मुलगी मानत असाल तर अशा मुलींना त्या जावायला तुम्ही मानपान हा करू शकतो. लेक जावाई म्हणून हे वाण देऊ शकतात व हे शुभ फळ मिळू शकते किंवा पुण्याचं काम करू शकतात. आता जावायला वाण काय द्यावे? महत्त्वाचा प्रश्न. सोने चांदी देऊ शकता. नसल तर सोन्यापेक्षा मौल्यवान एक वस्तू नक्की द्या. या अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये, या महिन्यात मुलीचे आई वडील लेक जावायला घरी बोलावून त्यांना गंध वगैरे लावून त्यांचा मानपान करून ओवाळून त्यांचं पंचपक्वान्नाने त्यांचा मानपान केला जातो. पंचपक्वान्न नसेल तर पुरणपोळीचा स्वयंपाक देखील बनवून त्यांचा मानपान केला जातो. जावायला धोंडे दान दिले जाते. तर हे पुरणाचे धोंडे बनवून दान देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. लेक व जावायला वाण म्हणून देतात. वाणामध्ये आपण जी गोष्ट म्हटलं होतं ते म्हणजे धोंडे बनवून देतात. आता चांदीच्या, तांब्याची किंवा स्टीलची 5 भांडे वाण म्हणून दिले जातात. तसेच जावायला तुपात तळलेले 33 अनारसे देतात चांदीच्या अथवा तांब्याच्या भांड्यात. नसेल तर तुम्ही स्टीलच्या देखील ताटामध्ये देऊ शकतात. अनारसे त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावायला देतात. आता हा जी एक वस्तू म्हटलं होतं, तर तुम्ही चांदीची निरंजनी तर नाही देऊ शकत सध्याच्या याच्यामध्ये, तर तांब्याची किंवा तुम्ही पितळाची निरंजनी देऊ शकताय. जास्तीत जास्त तांब्याची दिली तर अतिउत्तम. तर ही जावायला आपण द्यायची आहे. अनारसेऐवजी तुम्ही 33 बत्तासे देऊ शकताय किंवा 33 मैसूर पाक देऊ शकताय. त्याचबरोबर नारळ, सुपारी, फळे, सुकामेवा, आंबे सुद्धा तुम्ही 33 अशा प्रकारे तुम्ही जावायला वाण म्हणून देऊ शकता. यासारख्या वस्तू 33 अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. तुमच्या जावायला ज्या कोणत्या तुम्ही गोष्टी देताल त्या मनापासून अशा प्रकारे त्यांचा मानपान करा व तुम्ही यंदा 2026मध्ये अधिक महिना आलेला आहे, तर तो 17 मे 2026 या दिवसापासून सुरू होणार आहे आणि समाप्ती 15 जून 2026 या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या जावायची जो मानपान करायचा आहे या महिन्यामध्येच करा. आणि जर तुम्हाला मुलगी नसेल, तुम्ही तुमच्या भावाची मुलगी असेल, तर तिला तुम्ही सोने चांदी नाही, परंतु तुम्ही अनारसे, बत्तासे हे तुम्ही 33 फळे वगैरे जसं तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही ते वाण देऊ शकता. त्याचबरोबर मुलीचा पण ओंटी वगैरे भरायची आहे. त्याचबरोबर मुलीला तुम्ही जोडव्यामध्ये भर घालण्यासाठी जास्तीत जास्त नाही पण थोडे का होईना पैसे द्या, त्याच्यात वाढवण्यासाठी ती मग वाढवेल. अशा प्रकारे एवढं तर आपल्याला सध्याच्या स्थितीमध्ये सर्वच चांदी सोन्याचे भाव वाढलेले आहेत, परंतु आपला यथाशक्ती जेवढं होईल तेवढं तुम्ही हे करू शकतायत. अशा प्रकारे तुम्ही जावई आणि लेकीचा मानपान करायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.